प्रभाग क्रमांक 12 मधून राजेंद्र आहेर यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत जनतेचा विश्वास सिद्ध केलाय। अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजेंद्र आहेर हे नाशिक महानगरपालिकेचे अभियंता म्हणूनही कार्यरत राहिले। त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ शहराच्या विकासासाठी नेहमीच झालाय। विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी 3 सिंहस्थ कुंभमेळ्यांचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापन पार पाडले असून येणाऱ्या सिंहस्थासाठी त्यांची तयारी जोमाने सुरू आहे। नियोजनबद्ध कामकाज, तांत्रिक कौशल्य आणि जनतेशी असलेला थेट संवाद ही त्यांची ओळख असून आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 12 मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी जल्लोष करत राजेंद्र आहेर यांचे अभिनंदन केले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 12 येथे। प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र आहेर सर आपल्या सोबत आहेत। त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि या विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर इथे आलेले आहेत। तर काही मान्यवर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, आज आमचे मित्र राजाभाऊ आहेर हे आपल्या प्रभागातील 12 क्रमांक यातून बहुमत म्हणजे त्यांनी भरघोस मतांनी 2,500 मतांनी ते विजयी झालेले आणि त्यांचा कोणताही राजकीय वारसा नसून ते एकदम साध्या सरळ एकदम कुटुंबातील एक त्यांनी नगरपालिकेमध्ये अभियंता या पदावरती काम केलेले आहे आणि त्यांना बीजेपीने खूप मोठी संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं आणि त्यांच्या या वार्ड आणि एकदम ह्या वार्डाला 12 क्रमांक वार्डाला एकदम सुशिक्षित आणि एकदम उच्च शिक्षित म्हणावं लागेल आपल्याला। आणि त्यांनी महानगरपालिकेत अभियंता म्हणून काम केलेले। आता येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना ह्या महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून गेले। ह्या कुंभमेळ्यात त्यांचा पुरेपूर फायदा सर्व टीमला होणार आहे आणि बीजेपी सरकारमध्ये सुद्धा त्यांना जे आता बरेचसे त्यांना रस्त्यांचे कामं असतील किंवा गार्डन असेल किंवा गोदा घाटचे काम असतील, त्यांना प्रत्येक स्क्वेअर मीटर मध्ये कोणत्याही गोष्ट त्यांना माहिती आहे आणि ते सर्व त्या पक्षाच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या वतीने ते काम बघू शकतात। म्हणजे डबल त्यांचे असं म्हणा 60 नंतर जरी ते रिटायर झाले पण त्यांना परत एकदा संधी मिळाली सेवा करण्याची महानगरपालिकेमध्ये, असं क्वचित घडतं आणि त्यांना भरभरून माझ्या आणि माझ्या मित्रपरिवारातर्फे आणि क्रमांक 12 प्रभागातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो। भावी वाटचालीस परत एकदा शुभेच्छा देतो। पुढील स्टँडिंग असो, सभापतीपद असो त्यांना द्यावं अशी माझी खूप इच्छा आहे। त्यांची SC कॅटेगरीला जर आरक्षण निघालं तर मी तर म्हणतो अशा व्यक्तीला महापौरपदी बसवा, कारण तो खूप त्याला अनुभव आहे महानगरपालिकेचा। माझी अशी सर्वांच्या आमच्या मित्रपरिवारांच्या विजू भाऊ असेल, विशाल भाऊ असेल, त्यांच्या प्रभागातील आता त्यांचे नाव मला माहित नाही पण मग ते त्यांचे मित्र परिवारांतर्फे मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आमचे मित्र परममित्र राजेंद्रजी आहेर सर यांना BJP मधून जी आज खूप मोठी वाटचाल करण्याची संधी मिळालेली आहे। नगरसेवक पदामुळे जे त्यांचं आज त्यांच्याकडनं जे नाशिक घडवण्याचं काम होणार आहे त्याच्यासाठी व त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्याकडनं आणि आमच्या पूर्ण बिल्डर असोसिएशनकडनं कळई करणं सर्वांना शुभेच्छा। प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही पंचवटी आणि तसेच नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या सोबत राजेंद्र आहेर सर हे निवडणूक जिंकून आलेले तर आहेच, तर त्यांना येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्यांचे कसे आयोजन असणार आहे, कारण त्यांना गेल्या 3 कुंभमेळ्याचे अनुभव असल्या कारणाने येणारा कुंभमेळा देखील ते यशस्वीरित्या पार पाडणार आहेत यात काही शंका नाही। तर येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्यांचे आयोजन कशा प्रकारे असणार आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊया। नमस्कार, नाशिक महानगरपालिकेमध्ये जवळपास 37 वर्ष अभियंता म्हणून काम केल्यानंतर त्या कालावधीमध्ये मी 3 सिंहस्थामध्ये सक्रिय सहभागी होतो आणि योगायोगाने आता 4थ्या सिंहस्थामध्ये सुद्धा मला सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे। आता ऑलरेडी महापालिकेने तिकडे नेमणूक केलेल्या आहेत, काम चालू आहे सिंहस्थाबद्दलचं। तर तिथे जिथे कुठे मार्गदर्शन लागेल किंवा जिथे कुठे माझ्या मदतीची गरज असेल तिथे मी नक्कीच उभा राहील आणि त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करेल। त्याचप्रमाणे माझ्यावरही उद्या काही जबाबदारी सोपवली गेली तर ते मी निश्चितपणे व्यवस्थितपणे पार पाडेल याची मला खात्री आहे।
तर येणाऱ्या सिंहस्थासाठी राजेंद्र सर हे नक्कीच यशस्वीपणे कार्य पार पाडतील आणि आयुक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना नक्कीच ही सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे, यात काही शंका नाही. तसेच सरांनी व त्यांच्या मित्रपरिवारांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.